स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या या चॅनेलवर। सर्वांचे इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो, ही स्वामी चरणी प्रार्थना। तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर व्हिडिओ सुरुवात होण्याच्या आधी स्वामींचा जयघोष कमेंटमध्ये करायला विसरू नका। नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो, महाराज आज तुम्हाला सांगत आहेत की पुढील 3 मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत आणि ह्या क्षणापासून तुमच्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकू शकतात। तुमच्या सर्व प्रार्थना आता चमत्कार होऊन पूर्ण होऊ शकतात, हे लक्षात ठेवा। तुम्हाला कोणतेही अडथळे आले तरीही मी तुमच्या पाठीशी आहे। मी तुमची काळजी घेईन आणि तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर नक्कीच काढेल। जर का तुम्ही स्वामी भक्त असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। भाग्यवंत ठराल जेव्हा आपण श्री स्वामी महाराजांच्या सानिध्यात येतो। श्री स्वामी महाराज काय करतात तर आधी तुमचे जे भोग आहेत ना, ते तुमच्या मार्गात आणतात। आधी तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात। सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहतं। मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो। तसं जीवनाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भाव रूपी काळ बाजूला काढतात। मग जो सात्विक राहतो त्याला श्री स्वामी महाराज भक्त म्हणून स्वीकारतात। म्हणून आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी, संकट, दुर्भाग्य आले तरी कधीच त्यांना सोडव असं म्हणू नका। फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे, इतकं सांगा। ते भक्तवत्सल्य आहेत। सोडव म्हणला तर ते कर्म पुढे ढकलतील, पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावे लागतातच। एवढं नक्की, भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहे। डॉक्टर जोवर ती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो। एकदा का ती गाठ मुळासकट निघाली की पुन्हा उद्भवण्याचा संबंध नाही। तसे कर्म पूर्ण भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच नाही। जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती श्रद्धा अविचल राहून समर्पित भावाने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या, एवढे एच मागणे। त्या परम कृपा श्री स्वामीरायाच्या चरणी मागावे। मनाच्या तळमळीने स्वामींना प्रार्थना करा। हे समर्थ, तुला कोणतीच सीमा नाही, बंधन नाही। म्हणून तुला असे म्हणतात, तुझ्या अस्तित्वाला सुरुवात नाही आणि अंतही नाही। म्हणून तुला अनंत म्हणतात। तुझी अखंडत्व इतके भव्य दिव्य आहे ना की वेद सुद्धा नेते नेते बोलतात। हे श्री स्वामी समर्थ, तरीही तू आम्हा बाळांसाठी सगुण स्वरूपात प्रकट होतोस। आम्हाला आधार देतोस। तुला अनंत कोटी धन्यवाद। हे परब्रह्म, तुझे नाम सत्यमुखात ठेव, हृदयातील परमानंद स्वरूपाचा आस्वाद दे आणि तुला अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करून घे। हे दत्तात्रेय, तू माझा गुरु आहेस। मला मार्गदर्शन कर, मला प्रेरणा दे। हे अनंता, मला माहित नाही की माझे ह्या पूर्वी किती जन्म झाले व पुढे किती होणार आहे। पण हे स्वामी राया, हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होता, तूच माझा मार्गदर्शक होता। हे दत्तात्रेय, मला मोक्ष नको, कारण तुझ्या भक्तीचा आनंदच ज्ञान आहे। फक्त एकच विनंती आहे की
हा प्रपंच करत असताना ह्या मायेच्या दुनियेत माझे मन जर का भटकले तर पुन्हा तुझ्या चरणावर स्थिर ठेव आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड ठेव. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी आई टाईप करा. आजचे स्वामी भोत वचन तुमच्यासाठी. स्वामींनी उंदराला जिवंत करून हेच संकेत दिले की जर तुमच्या जीवनात उंदरासारखे उपद्रवी त्रास देणारी माणसं व नकारात्मक घटना घडत असतील तर त्या आपली परीक्षा घेण्यासाठीच आपल्या जीवनात येत आहेत. असे समजा आपण सकारात्मक भावनेवर, ईश्वरीय भावनेवर, स्वामी भावनेवर कितपत स्थिर झालो आहोत त्याचेच मोजमापन करण्यासाठी स्वामींनी त्यांना जिवंत करत असतात. ही अन्य भक्तीची भावना बाळगा. बघा, एकदा की आपण स्वामी भावनेवर स्थिर झालो मग हे त्रास देणारे व उपद्रवी आपोआप विलीन होतात. मग स्वामी त्यांना पुन्हा जिवंत करत नाही. अशी व्यक्ती व अशा घटना आपल्या जीवनात पुन्हा कधीच येत नाहीत. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींना, स्वामींच्या सेवेला सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमचे लगेच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईट सुद्धा स्वामी महाराज कधीच होऊ देणार नाही. विश्वास ठेवा, स्वामींची योजना सर्वोत्तम असते. कधी कधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्यासाठी काहीतरी करत असतात. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. काळ कितीही वाईट असू द्या, परिस्थिती कितीही डामाडोल होऊ द्या, पण काळजात स्वामी बद्दल प्रेम, भक्ती असेल तर एक दिवस विजय तुमचाच आहे. कोणी तुम्हाला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी शरीराने तुला दिसत नसलो तरी मी सदैव तुझ्या पाठीशी राहील आणि सदैव तुझे रक्षण करीन. हाच तुला माझा आशीर्वाद. माझ्या मुला, तुझ्यापासून आत्तापर्यंत लपून ठेवलेले सत्य जाणून घेण्याची वेळ आली आहे. आज चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको, कारण या संदेशांमध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि तुझा देवावर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक कर आणि कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप कर. भाग्यवंत ठरशील. तुमच्या आयुष्यातील ते लोक जे तुमचे असल्याचा आनंद तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज मी तुम्हाला या संदेशांमध्ये अशा लोकांबद्दल सांगणार आहे. त्यामुळे माझा हा संदेश मध्ये सोडू नका. माझ्या मुला, तुझ्या आयुष्यात जितक्या लोकांवर विश्वास ठेवू शकलास तितक्या लोकांवर तू विश्वास ठेवलास आणि त्याचा परिणामही तुला माहीत आहे. ती तुमचीच माणसे आहे ज्यांना तुम्ही तुमच्या जीवापेक्षा जास्त मानले. अशा लोकांनी वेळ आल्यावर तुमचा नेहमीच विश्वासघात केला आहे. आज मी तुम्हाला आयुष्यातील एक कडू सत्य सांगणार आहे जे तुम्ही या आधी कधीच ऐकले नसेल. हे सत्य जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण जोपर्यंत तुम्ही या सत्यापासून अज्ञात राहाल तोपर्यंत तुमच्या जीवनात अंधार राहील. माझ्या मुला, तू तुझ्या आयुष्यात नेहमीच लोकांना मदत केलीस आणि त्यावेळी ज्यांना गरज होती त्यांना तू मदत केलीस.
पण आज जेव्हा तुला त्या लोकांची सर्वात जास्त गरज आहे, तेव्हा ते तुमच्यापासून दूर, त्यांच्या स्वतःच्या जीवनात व्यस्त आहेत. त्यांना तुमच्या सोबत काय होत आहे याच्याशी काहीही घेणे देणे नाही. सहमत असाल तर होय, बरोबर आहे असे टाईप करा आणि तुमची सहमती मला दर्शवा. माझ्या मुला, शत्रूपेक्षाही जास्त आजच्या कलियुगात मित्र तुझ्यासाठी वाईट गोष्टी करतो, जे कदाचित तुमचा शत्रू करणार नाही. आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याला तुमचा हेवा वाटतो. माझ्या मुला, आता खरी मैत्री आणि तुझे खरी माणस फक्त नावापुर उरली आहे. अशी माणसं तुला फार कमी भेटतील, जी तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करतील. आता मी तुम्हाला जे सांगतोय, त्याशिवाय तुम्ही काही केले असेल, तरच तुम्हाला ती गोष्ट करायची आहे, जी मी तुम्हाला आज सांगत आहे. जर तुम्ही काम करत असाल, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशा फसवणुकीचा सामना करावा लागेल, ज्याचा तुम्ही आज सामना करत आहात. तुला आता स्वतःला बदलावं लागेल. जशी दुनिया तसं तुला वागावं लागेल. जर तुम्ही स्वतःला नेहमी इतरांसाठी तयार ठेवले, तर हे कलियुगातील जग तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी नेहमीच तुमची आठवण ठेवेल. आणि तुमच्या बाबतीत असे काही घडावे, अशी माझी इच्छा नाही, कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात. आजच्या नंतर कितीही प्रेम केले तरीही तुम्ही मदत करायला का विसरत नाही, पण ज्यांनी तुमची नेहमी फसवणूक केली आहे, त्यांना तुम्ही मदत करू नका. म्हणजेच, माझ्या मुलांनो, आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल. ते तुम्हाला त्यांच्या शब्दात अडकवण्याचा प्रयत्न करतील, आणि जर तुम्ही त्यांचे म्हणणे मान्य केले आणि त्यांना मदत केली, तर ते तुम्हाला पुन्हा फसवतील आणि तुम्हाला एकटे सोडतील. म्हणजेच, माझ्या मुलांनो, आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल. माझ्या मुला, आता स्वतःसाठी ध्येय निश्चित करा, जे तुम्हाला आयुष्यात नवीन उंचीवर घेऊन जातील. आता तुम्हाला अशा लोकांना हे सिद्ध करावे लागेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात एकट्याने सर्व काही मिळवू शकता, जे हे लोक मिळूनही साध्य करू शकत नाहीत. तुम्हाला स्वतःला इतके मजबूत बनवायचे आहे की आता तुम्ही मोठ्या आव्हानावरही सहज मात करू शकाल. माझ्या मुला, जसा दिवा खोलीत पसरलेला अंधार त्याच्या प्रकाशाने दूर करतो, त्याचप्रमाणे तुला तुझ्या आयुष्यात पसरलेला अंधार तुझ्या कष्टाने दूर करायचा आहे, जो तुला तुझ्याच फसवणुकीमुळे मिळाला आहे. माझ्या मुला, लोक नेहमीच तुला खाली आणण्याचा प्रयत्न करतील, पण आता तुला फक्त तुझ्याबद्दल विचार करायचा आहे आणि कोणाच्याही हाती लागता स्वतःला नवीन उंचीवर घेऊन जा. लक्षात ठेवा, तुमची कृती ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही केलेल्या कृतीनुसार तुम्हाला फळ मिळेल. म्हणून माझ्या मुला, चांगले कर्म करून तू प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतोस, हे तुला दाखवून द्यायचे आहे, ज्या दुसरे कोणीही करू शकत नाही. आजपर्यंत अपूर्ण राहिलेल्या तुझ्या सर्व अपूर्ण इच्छा माझ्या आशीर्वादाने पूर्ण होतील. बाळा, तुझी आयुष्य सदैव आनंदात जावो, असा मी तुला आशीर्वाद देतो. आता तुमच्या आयुष्यात हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला सर्व काही एकट्यानेच करायचे आहे. ज्या व्यक्तीमध्ये सर्व काही एकट्याने करण्याची हिंमत आहे, तो कधीही कुणाचा गुलाम बनत नाही किंवा इतर लोकांकडून त्याची फसवणूक होत नाही. माझ्या मुला, तुझ्यासोबत जे व्हायला हवं होतं, ते झालं. आता त्या गोष्टी विसरून नवीन आयुष्याला सुरुवात कर
आणि नव्या सुरुवातीत फक्त तुझ्यावर लक्ष केंद्रित कर. विश्वास ठेवा की तुमचा विश्वास तुम्हाला शक्ती देईल. दुसऱ्यांच्या गोष्टीत अडकण्यापूर्वी नेहमी लक्षात ठेवा की या जगात कोणीही कुणाचं नाही. हे जग फक्त स्वार्थी आहे, जे अर्थासाठी तुमच्याकडे येतो, आणि जेव्हा तुम्हाला या जगात काही अर्थ नसतो, तेव्हा ते तुम्हाला सोडून जातो. तेव्हा माझ्या मुला, आता कोणावरही विश्वास ठेवू नकोस, कारण या जगात प्रत्येक जण आपापल्या परीने तुझ्याकडे येईल. तुम्हाला ज्या दुनियात सामोरे जावे लागले, ते तुम्हाला आधीच मिळाले आहे. तुमचा स्वतःचा विश्वास ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. आजचा माझा हा मेसेज वेगळा होता, कारण तुम्हाला आयुष्यातील लोकांपासून सावध राहायचं होतं, जे तुमच्या आजूबाजूला जणू तुमचेच आहेत, आणि वेळ आल्यावर तुमचा विश्वासघात करतात. हे मला तुला सांगायचे होते आणि तुला सावध करायचे होते. तुम्ही हा संदेश इथपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात. तुम्ही माझ्या आशीर्वादासाठी पात्र आहात. मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते सर्व सुख देणार आहे, ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला यश, विपुलता आणि चांगले आरोग्य देईन. तुम्हाला फक्त तुमच्यासाठी माझ्या योजनेवर विश्वास ठेवण्याची, आणि मी तुम्हाला कधीही सोडणार नाही, यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. तुम्ही जीवन बदलणाऱ्या मोठ्या यशाच्या उंबरठ्यावर आहात. लवकरच तुम्ही अमर्याद संपत्ती, चांगले आरोग्य आणि समृद्धी अनुभवण्यास सुरुवात कराल. पैसा तुमच्याकडे सहज येईल, आणि तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त संपत्ती तुमच्याकडे असेल. हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये 333 टाईप करा. देव आज तुम्हाला म्हणत आहे, मला माहीत आहे की तुम्हाला तुमच्या पैशाची, आरोग्याची आणि कुटुंबाची काळजी वाटेल, पण लक्षात ठेवा, मी नेहमी तुमच्या बाजूने काम करत आहे. मी तुम्हाला शांती, उपचार आणि विजय देईल. तुमचे पुढील 3 दिवस आश्चर्यकारक आशीर्वादाने, जीवन बदलणारे चमत्कार आणि यशाने भरलेले असतील. तुमचे पुढील आशीर्वाद अनपेक्षित असतील. तो प्रार्थना करत असताना मी युक्त होतो. खूप लवकर माझ्या चांगुलपणाने तुम्हाला आलिंगन दिले जाईल. देव म्हणतो, मी तुम्हाला खूप प्रेम, शांती आणि चमत्कार पाठवत आहे. त्यांना स्वीकारण्यासाठी तुमचे हात उघडा, आणि ते तुम्हाला आशा, आनंद आणि अटल विश्वासाने भरून द्या. तुमच्या आयुष्यात घडणारे चमत्कार तुम्हाला विश्वासाची अतुलनीय शक्ती आणि माझे तुमच्यावर असलेले अपार प्रेम दाखवू दे. अभिनंदन, मी तुझा देव आहे, तुझा रोग बरा करणारा आहे. ते दरवाजे उघडतो आणि तुझा मार्ग मोकळा करतो. मी तुमचा प्रभाता, तुमचा रक्षक आहे. तुमचे जीवन, भविष्य आणि कुटुंब माझ्या हातात आहे. माझे प्रेम तुम्हाला व्यापते, आणि आज तुम्ही माझी उपस्थिती वास्तविक आणि शक्तिशाली मार्गाने अनुभवू शकता. मी तुमच्याशी बोलण्याची तुमच्या वाट पाहत होतो, आणि तुम्ही नम्र आणि कृतज्ञ अंतःकरणाने ऐकण्यासाठी तयार आहात. ते शब्द स्वीकारा, त्याची काळजी घ्या, त्यांना तुमचे मन भरू द्या, आणि ज्यामुळे तुम्हाला आधी त्रास झाला, त्याकडे लक्ष द्या. आज आत्मविश्वासाने चला. जरी तुम्ही मला तुमच्या डोळ्याने पाहू शकत नसले, तरी तुम्ही मला अनुभवू शकता, माझ्यावर विश्वास ठेवू शकता, आणि तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनात मी जे चमत्कार करू शकतो, त्यावर विश्वास ठेवू शकता. मला तुझा हात दे,
आणि मला धीराने आणि हळुवारपणे प्रेमाच्या मार्गावर मार्गदर्शन करू दे, जे ते माझे इच्छा राज्य करते. देवावर विश्वास ठेवा आणि आश्चर्यकारक गोष्टी तुमच्या वाटेला येतील. तो आराम आणि आनंद आणण्यासाठी तयार आहे. आपण एक प्रिय मूल आहात. पुढच्या आश्चर्यकारक प्रवासासाठी सज्ज व्हा. मोठ्याने ओरडून सांगा, कारण तुम्ही जीवनाच्या प्रत्येक पैलूत आर्थिक, मानसिक, आध्यात्मिक, भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या मोठा विजय मिळवाल. विश्वास हा कठीण काळात देवाची स्तुती करण्यासारखा आहे. कमी गुणांवर त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखा आहे आणि पुढचा मार्ग अस्पष्ट असताना देखील त्याचे अनुसरण करणे आहे. काहीतरी आश्चर्यकारक करण्यासाठी तयार करा, कारण उपचार आणि जीर्णद्वारे त्याच्या मार्गावर आहे. तुमचे उत्पादन आणि समृद्धीचे सर्वोत्तम दिवस आता जवळ आले आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुलाच सांगतो आहे. या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस. जर का आज हा संदेश तू ऐकलं, तर भाग्यवान ठरशील. तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल. माझ्या बाळा, जर तू कुणाचे वाईट केले नाही, तर घाबरायचे कारण नाही. तुझे वाईट मी होऊ देणारच नाही. तू घाबरू नको, काळजी करू नको. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुझे जीवन आता पुढील स्तरावर जाणार आहे. तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंद लवकरच येत आहे. भक्तांनो, स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी म्हणतात, स्वामी भक्तांनी कोणत्याही परिस्थितीत डगमगायचे नाही. परिस्थिती कितीही प्रतिकूल असू द्या, आपण स्वतःला सांगायचे, त्या परिस्थितीला सांगायचे की परिस्थिती तू कितीही कठीण असली तरी माझ्या पाठीमागे माझे आराध्य दैवत श्री स्वामी समर्थ परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज हे सर्व सामर्थ्यशाली, सकल ऐश्वर्या संपन्न आहे, सर्वव्यापी आहे. त्यामुळे ही परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक असलेले सामर्थ्य, शक्ती माझे स्वामी मला प्रदान करणार आणि या परिस्थितीवर मात निश्चितच होणार. तुझा स्वामींचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच होय, स्वामींवर पूर्ण विश्वास आहे टाईप करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना नक्कीच शेअर करा. भाग्यवंत ठराल. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलोपावली येथील कठीण प्रसंग फक्त चंद्र तारखांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका. विश्वास स्वामींवर ठेवा, ते सगळं व्यवस्थित करतील. संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकला तरी इतिहास आणि हरलास तरी इतिहासात. माझ्या बाळा, 1 मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, मात्र 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच चमत्कार घडवेल आणि तुझा आयुष्य बदलू शकतो. विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतींवर लक्ष ठेवा, त्या शब्द बनतात आणि सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चरित्रावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. स्वामी भक्तांनो, ब्रह्ममुहूर्तावर डोळे उघडताच बोला, हे 3 शब्द चमत्कार होईल. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा शीघ्र गतीने पूर्ण होऊ लागेल. मनापासून प्रार्थना केल्यास अगदी त्या दिवसापासून इच्छापूर्तीचे संकेत तुम्हाला दिसू लागतील. अंतरआत्म्यातून आवाज येऊ लागेल, असे संकेतही मिळू लागतील की तुम्हाला जाणीव होईल, तुमची इच्छा, तुमची प्रार्थना त्या परमेश्वराने ऐकली आहे. ब्रह्ममुहूर्त ही एक अशी वेळ आहे की यावेळी कोणतेही कार्य, कोणतेही मंत्र जप बाकी वेळेपेक्षा जास्त अनंतपटीने फळ देते. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आणि जी मी विधी सांगणार आहे त्या विधीपूर्वक जर आपण हे शब्द ब्रह्ममुहूर्तावर बोललात तर तुमच्या इच्छेची पूर्तता नक्कीच होणार.
ब्रह्ममुहूर्त हे पहाटे 3:30 वाजल्यापासून ते सूर्योदयापर्यंत चालते. तर विधी अशी आहे, ब्रह्ममुहूर्तावर डोळे उघडतात, आप उठून बसावे. आपली जी काही इच्छा आहे, धन, दौलत, गाडी, घर, मोक्ष, कोणतीही इच्छा असू दे. आपल्या शरीरात एक बहुमूल्य असा खजाना आहे, ज्याला प्राण असे म्हणतात. हा प्राण म्हणजे परमात्मा, हा प्राण म्हणजे ईश्वर. या प्राणाद्वारे आपण आपली इच्छा बोलायची आहे, जेणेकरून ती परमात्मा पर्यंत पोहोचेल. श्वास घेताना आणि श्वास सोडताना सुद्धा ही इच्छा आपल्याला बोलायची आहे. ज्या शक्तीवर ही संपूर्ण दुनिया चालते, ज्या शक्तीवर आपले शरीर चालते, ती शक्ती म्हणजे श्वास. या श्वासावर आपण आपले लक्ष पूर्णपणे केंद्रित करायचे आहे. श्वास घेताना इच्छा बोलायची आहे आणि श्वास सोडताना सुद्धा इच्छा बोलायची आहे. 10 मिनिटे कंटिन्यू ही क्रिया करायची आहे आणि ती 10 मिनिटे आपलं लक्ष पूर्ण श्वासावर केंद्रित करायचे आहे. फक्त 10 मिनिटे ब्रह्ममुहूर्तावर अशा प्रकारे जी कोणती इच्छा असेल ती बोललात तर आपली इच्छा परमात्मा पर्यंत नक्कीच पोहोचते आणि इच्छापूर्तीचे संकेत त्याच दिवसापासून तुम्हाला मिळू लागतात. स्वामी भक्तांनो, तुम्ही किती श्रद्धेने, निष्ठेने आणि नियमपूर्वक करता यावर तुम्हाला मिळणारे फळ अवलंबून असते. ही विधी नक्की करून पहा. भक्तांनो, स्वामी म्हणतात, वेळ माणसाला यशस्वी नाही बनवत, तर वेळेचा योग्य तो वापर माणसाला यशस्वी बनवितो. तुमच्या स्वप्नांना, तुमच्या इच्छेला प्राप्त करण्यासाठी समजणार नाही तर वेड्यासारखे त्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कोणी काहीही बोलू द्या, तुम्ही स्वतःला शांत ठेवा, कारण सूर्याची उष्णता कितीही असली तरी ती समुद्राला सुकवू शकत नाही. जर कोणी तुमच्यावर ईर्ष्या करतो, तर ती त्याची चूक आहे, तुमची नाही. जास्त विचार करू नका. समजून तुम्ही प्रगतीच्या दिशेने जात आहात. म्हणून कुणी तुमच्यावर ईर्ष्या करतो आहे. तुमची चिंता दूर करण्याचा फक्त एकच उपाय आहे, सकाळ संध्याकाळ डोळे बंद करा आणि श्री स्वामी समर्थ म्हणा. तुम्ही जेव्हा स्वतःपेक्षा जास्त कुणावरती प्रेम करता, तेव्हा तुम्ही एवढे कमी मूल्यवान होऊन जाता की त्यांना तुमचे मोलच राहत नाही. कधी रडून कुणाच्या पायावर वरती पडून प्रेमाचे भीक मागू नका. जर समोरच्या व्यक्तीचे प्रेम खरे असेल, तर तो तुम्हाला कधी रडूही देणार नाही. भक्तांनो, स्वामी म्हणतात, स्वतःचे वय आणि पैसा यावरती कधी घमंड करू नका, कारण आयुष्याचे मोजता येत ते कधी ना कधी नष्ट होतच. दुसऱ्यांच्या वाईट वेळेत हसणाऱ्यांनी नेहमी हे लक्षात ठेवावे, वेळ जेव्हा शिकार करते, तेव्हा ते चारी बाजूने वार करते आणि ही वेळ कोणावरही येऊ शकते. तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. भक्तांनो, स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच श्री स्वामी समर्थ टाईप करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. लक्षात ठेव, मी तुझा हात पकडला आहे, तो सोडण्यासाठी नाही. फक्त मला विसरू नकोस. तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करत जा. भक्तांनो, स्वामी म्हणतात, मेहनत आणि कष्ट करणे तुमची सवय असेल, तर यशस्वी होण्यापासून जगात कोणीही अडवू शकत नाही. आयुष्यात एकटे चालायला शिका. जरुरी नाही की आज जे तुमच्या सोबत आहे, ते उद्याही तुमच्या सोबत असतीलच. आज स्वामींकडे हवे ते मागा आणि स्वामींना शरण जा. विश्वाला त्याचे कार्य करण्यासाठी व्यतिरिक्त करा. विश्वास ठेवा, तुम्ही सुरक्षित आहात आणि तुमची परिस्थिती बदलेल. तुम्हाला तुमची तयारी मिळवण्यासाठी देवाचे नामस्मरण करत राहायचे आहे. लवकरच तुमची इच्छा पूर्णत्वात येणार आहे, पण नामस्मरण करणे सोडू नका. तुमच्या आयुष्यातील कचरा संपला आहे. तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे. सकारात्मक बदल होणार आहे
आणि तुमच्या सर्वात महत्त्वाच्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल. नक्कीच तुमची प्रार्थना पूर्ण होईल. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चुकता शेअर करा. भाग्यवंत ठराल. आता लवकरच तुम्ही तुमच्या जीवनात नवीन अध्यायात प्रवेश करणार आहात.